कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये ट्रॅफिक जॅममध्ये कारला आग लागली। सतत होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे कारचं तापमान वाढलं आणि आग लागली। यात कारचं नुकसान झाले। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल गणेश विसर्जनाच्या दिवशी बंद राहणार आहे, अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली। मोठा गाव खाडीकिनारी भाविक मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनासाठी येतात, त्यामुळे इथे वाहतूक कोंडी होते। ती कोंडी टाळण्यासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला। नवी मुंबई महापालिकेच्या हेड ऑफिसजवळ दुचाकीस्वारांनी एकाचा मोबाईल हिसकावून पळ काढलाय। पादचारी मोबाईलवर बोलत असताना त्याच्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी मोबाईल लंपास केलाय। ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। गाडीचा नंबर प्लेट नाही। नवी मुंबईमध्ये नागरिकांना न विचारता स्मार्ट मीटर बसवण्याचं काम महावितरण करते। यामुळे नेरूळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात भाजपच्या जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला। यामध्ये अनेक रहिवासी सहभागी झाले होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।